नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपण ज्याची वाट बघत होतो ते म्हणजे महाट्रान्सको असिस्टंट इंजिनियर या पदासाठीची ऑनलाईन फॉर्म फिलिंगची तारीख आणि 12 तारखेला ती लिंक जी आहे ती आता अवेलेबल झालेली आहे। आपण फॉर्म भरू शकतो। आम्ही नेहमीप्रमाणे जसं सांगतो तसं परत एकदा सांगणार आहे की एकदम घाई करू नका आणि शेवटच्या दिवसापर्यंतही जाऊ नका, जेणेकरून तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, महापारेषण ज्याला महाट्रान्सको म्हणतो, तर याच्यामध्ये सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी असिस्टंट इंजिनियर हे पद आहे। त्याच्या व्यतिरिक्त काही वेगळ्या पोस्ट सुद्धा त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये दिलेल्या आहेत। त्या सगळ्याच मित्रांना आता फॉर्म भरता येणार आहे। नक्कीच स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघणार आहोत आपण। काय चुका टाळायच्या, फॉर्म भरायच्या अगोदर आपल्या काय काय रिक्वायरमेंट आहेत, कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवायचे, त्याच्यातली काय माहिती तयार ठेवायची आहे, हे सगळं मी सांगणार आहे। त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका। आणि जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या 5 मित्रांना नक्की याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सको म्हणजेच महापारेषण मध्ये फॉर्म कसं भरायचं, स्टेप बाय स्टेप प्रोसेस आणि कुठल्या चुका टाळायच्या। आता सगळ्यात महत्वाचं आणि ते म्हणजे तुमची ऍडव्हर्टाइजमेंट। तर ऍडव्हर्टाइजमेंट ऑलरेडी येऊन गेलेली आहे आणि ह्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जवळपास 10 वेगवेगळ्या पोस्ट ह्या आहेत। आपलं लक्ष कुठलं आहे, तर आपलं लक्ष आहे जी ऍडव्हर्टाइजमेंट 18 नंबरची आहे 2024 मधली, ही आहे तुमची महाट्रान्सको असिस्टंट इंजिनियर या पदासाठीची, असिस्टंट इंजिनियर सिव्हिल। ओके, बाकी सुद्धा याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिलच्याच विद्यार्थ्यांसाठी ज्यांच्यासाठी एक्सपिरियन्स आणि बाकीच्या गोष्टी आहेत, तर त्या महत्वाच्या पोस्ट आहेतच आहेत। ओके, त्याच्या व्यतिरिक्त काही नॉन टेक्निकल पोस्ट सुद्धा आहेत, जसं असिस्टंट जनरल मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट्स, सिनियर मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, अप्पर डिव्हिजनल क्लर्क, लोअर डिव्हिजनल क्लर्क, हे सगळ्या फायनान्स अँड अकाउंट्सच्या ऍडव्हर्टाइजमेंट त्याच्यामध्ये जागा आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी जे फ्रेशर आहेत त्यांची ऍडव्हर्टाइजमेंट नंबर आहे 18/2024, जी आपल्याला तिकडे सिलेक्ट करायची आहे। या पर्टिक्युलर वेबसाईट वरती जर महाट्रान्सकोच्या गेलात तर तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट दिसेल आणि ऍडव्हर्टाइजमेंट मध्येच तुम्हाला इथे एक IBPS ची हायपर लिंक दिसेल, ज्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला अप्लायच्या पेज वरती जाता येईल। आता ही जी लिंक आहे आणि हे जे फॉर्म फिलिंग आहे हे 12 एप्रिल म्हणजे 12/4/2025 पासून सुरू झालेली आहे आणि कधीपर्यंत ऍक्टिव्ह राहणार आहे, तर 2 मे पर्यंत। 2 मे पर्यंत ही लिंक ऍक्टिव्ह राहणार आहे, मिडनाईट पर्यंत। त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही। तर मी मला सांगितल्याप्रमाणे घाई करू नका आणि एकदम 2 तारखेच्या रात्री 11 वाजता भरायला सुरुवात करू नका। इथे क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्टली स्पेसिफिकली तिथल्या रजिस्ट्रेशन पेज वरती जाल। IBPS ही एक्झाम कंडक्ट करणार आहे आणि फॉर्म फिलिंगची IBPS ची जी प्रोसेस आहे ती सोपी आहे ऍज कम्पेअर टू TCS, कारण TCS मध्ये तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात, इथे तसे अपलोड करायची गरज पडत नाही। इथे तुम्हाला फोटो अपलोड करायचा असतो, त्यानंतर सही अपलोड करायची असते, लेफ्ट हँडचा जो थंब आहे त्याचं इम्प्रेशन अपलोड करायचं असतं आणि स्वहस्ताक्षरात म्हणजे स्वतःच्या अक्षरामध्ये किंवा स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये तुम्हाला एक अप्लिकेशन सेल्फ डिक्लेरेशन अपलोड करायचं असतं। बाकी अपलोड करायची गरज नाही। पण म्हणून तुम्हाला डॉक्युमेंट लागणार नाहीत का, तर डॉक्युमेंट लागणारच आहेत। त्यांनी मेन्शन केलंय की जर ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे। त्याच्यावरचा सिरियल नंबर, ते कुणी इश्यू केलं, ते कुठलं सर्टिफिकेट आहे, ओके, ही सगळी माहिती इथे भरायची आहे। त्याच्यामुळे फॉर एक्झाम्पल कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट कुठल्या ऑथॉरिटीने तुम्हाला दिले, कुठल्या तारखेला दिलेला आहे, कुठली कास्ट आहे, हे सगळं तिकडे मेन्शन करणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे तुमच्याकडे ते सुद्धा असणं आवश्यक आहे, फक्त अपलोड करायची गरज पडणार नाही। तर सुरुवात कुठून असते आपल्याला माहिती आहे, आपली सुरुवात असते नवीन रजिस्ट्रेशन पासून। ओके, क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन। आपण पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करतोय, त्याच्यामुळे 2 गोष्टी महत्वाच्या आहेत। एक आहे तुमचा व्हॅलिड मोबाईल नंबर, ज्याच्यावरती तुम्हाला SMS येतो, OTP येतो आणि त्याच्यावरती सगळं कम्युनिकेशन होतं। आणि दुसरी गोष्ट काय आहे, तर तुमचा ईमेल आयडी बंदच पडलाय, त्याचा पासवर्डच आठवत नाहीये, तो ओपनच होत नाहीये। ह्या गोष्टी बिलकुल टाळायच्या सुरुवातीलाच, कारण नंतर प्रॉब्लेम होतो। कारण हे सगळं व्हेरिफिकेशन पासून तर तुमच्या सगळ्या DV पर्यंत हे सगळं इथनं कम्युनिकेट होणार आहे।
दोन गोष्टी महत्वाच्या काय तर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी. आताच मी सांगितलं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि संपणार आहे 2 मेला. पैसे भरता येणार आहे 2 मे पर्यंत. ओके. आणि साधारणतः लास्ट डेट फॉर प्रिंटिंग ऑफ युअर अप्लिकेशन खूप महत्वाचा पॉइंट आहे. 17 मे पर्यंतच तुम्हाला प्रिंट काढता येणार आहे. बऱ्याच जणांचा अनुभव असा मागच्या वेळेचा आहे, त्या चुका टाळा. प्रिंट काढत नाही, नंतर ते डिएक्टिव्ह होतं आणि नंतर प्रिंटच निघत नाही आपली. लक्षात ठेवा 17 मे पर्यंत तुम्हाला त्या तुमच्या अप्लिकेशनची प्रिंट काढता येणार आहे. ओके. तर रजिस्ट्रेशन वरती इथं क्लिक केलं. जर ऑलरेडी रजिस्टर्ड असेल तर तुमच्याकडे एक रजिस्ट्रेशन नंबर असेल, हा पासवर्ड असेल आणि हा कॅप्चा कोड जो आहे सिक्युरिटी कोड तो टाकला की पुढे जातं. पण नव्याने रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे क्लिक केलं तर तुम्हाला तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि ज्याला काय म्हणतो आपण सरनेम हे सगळं भरायचं आहे. सॉरी काय काय स्टेप करायचे आहेत. सगळ्यात पहिले बेसिक इन्फॉर्मेशन भरायची आहे. त्यानंतर तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. इथे 2 गोष्टी आहेत. तुम्हाला तुमच्याकडे असलेला पासपोर्ट इमेज तीही अपलोड करायची आहे आणि रिअल टाइम इमेज सुद्धा अपलोड करायची आहे. म्हणजे जर तुम्ही हा फॉर्म भरायला घेतला तर तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल तर वेबकॅम सुरू असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही मोबाईलवरनं भरणार असाल तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी एक प्रोव्हिजन दिलेलं आहे. काय ते बघू. दुसरं आहे फोटो आणि सिग्नेचर. तिसरे आहे तुमचे डिटेल्स भरायचे आहेत. इन्फॉर्मेशन, कास्ट कॅटेगरी, एज्युकेशन, एक्सपिरियन्स, बाकीच्या गोष्टी. त्यानंतर या सगळ्या गोष्टींचा प्रिव्ह्यू तुम्हाला बघता येणार आहे. त्यानंतर तुम्हाला अपलोड करायला काही गोष्टी सांगितल्यात, पण मी जसं आता सांगितलं फक्त अपलोड काय करायचंय तुमचा रिअल टाइम फोटो, तुमचा पासपोर्ट साईज फोटो, तुमची सही, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आणि एक सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला महत्वाचा कार्यक्रम करायचा आहे, तो म्हणजे पैसे भरायचे, फी भरायची. ठीक आहे. फर्स्ट नेम, तुमचं नाव. इथे स्ट्रिक्टली त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा. द नेम एंटर्ड ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म शुड मॅच एक्झॅक्टली विथ द रिक्विजिट डॉक्युमेंट्स म्हणजे फोटो आयडी एक्सेट्रा हे ऍज इट इज असलं पाहिजे. स्पेलिंग चुकलं असं चालणार नाही. पहिलं नाव लिहिलं त्याला कन्फर्म करा. मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव लिहिलं किंवा पतींचं नाव लिहिलं त्याला कन्फर्म करा. लास्ट नेम किंवा सरनेम लिहिलं त्याला कन्फर्म करा. ओके. या गोष्टी झाल्या की तुमचं फुल नेम जे आहे ते ऑटोमॅटिकली इथे जनरेट होईल. ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे. हे सगळं ओके असेल तर याला प्रोसीड करायचं म्हणजे तुम्ही या पेजवरती ऍडिशनल इन्फॉर्मेशन भरायला याल. अगोदर आपण 3 नावं घेतलीत, स्वतःचं, वडिलांचं आणि आडनाव. आता माहिती भरायची मोबाईल नंबर. परत एकदा महत्वाचं सुरू असलेला सिम, सुरू असलेला मोबाईल हेच टाकायचं. बंद होणार आहे, कधीतरी बंद पडणार आहे असं काही करू नका. मोबाईल नंबर टाकला की तो परत एकदा कन्फर्म करायचा जेणेकरून काही प्रॉब्लेम होणार नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे अल्टरनेट मोबाईल नंबर. नक्की द्या, जरी मॅन्डेटरी नसेल तरी टाका तिकडे. ओके. कधी येईल तो. त्यानंतर ईमेल आयडी आहे बघा. आता ईमेल आयडी मध्ये इथे स्पेसिफिकली पहिल्यांदा लिहायचंय आणि डोमेन नेम मात्र वेगळं लिहायचंय. बऱ्याचदा विद्यार्थ्यांची चूक होते. इथे ते काय लिहितात, फॉर एक्झाम्पल मी लिहित असेल प्रमोद तर हे फक्त डोमेन नेम स्पेसिफिकली माझा युजर आयडी झाला 17. ओके. इथेच मी परत @gmail नाही करणार कारण डोमेन नेम इकडे दिलेला आहे. ओके. तर मी इथे फक्त इथे काय लिहिणार प्रमोद 17 आणि इथे डोमेन नेम सिलेक्ट करणार @gmail.com जे काही असेल. ओके. याला परत एकदा व्हेरीफाय करायचं तर इथे मात्र तुम्हाला पूर्ण लिहावं लागेल प्रमोद17@gmail.com. ठीक आहे. आणि त्यानंतर सिक्युरिटी कोड कॅप्चा बऱ्याचदा तो दिसत नाही. ठीक आहे. तर त्याला करेक्ट करायचं आणि पुढे चालायचं. सेव्ह अँड नेक्स्ट. सेव्ह अँड नेक्स्ट गेलो की आता आपल्याला पहिली स्टेप झाली आहे, रजिस्ट्रेशन झालंय, बेसिक इन्फॉर्मेशन झाली आहे. आता आपल्याला फोटो आणि सिग्नेचर काय करायचंय अपलोड करायचंय. ओके. तर फोटो आणि साईन अपलोड करायचे. तर हे जर तुम्हाला माहिती नसेल किंवा काही प्रॉब्लेम वाटत असेल तर इथे त्यांनी पीडीएफ सुद्धा दिलेली आहे. गाईडलाईन फॉर स्कॅनिंग द फोटोग्राफ अँड सिग्नेचर. ते वाचा. ओके. त्याच्यामध्ये स्पेसिफिकली दिलेलं आहे. त्यानंतर पहिलं आहे तुम्हाला स्कॅन फोटोग्राफ, अपलोड इमेज. तर पहिले ऑलरेडी इमेज जेपीजी फाईल मध्ये ठेवायची, त्याची साईज डिफाईन आहे.
ती घ्यायची आणि इथे अपलोड करायची तुमचा जो फोटोग्राफ रेडी आहे तुमच्या पर्टिक्युलर पीसी मध्ये. नावाने सेव्ह करा म्हणजे गडबड होणार नाही. फोटोच्या जागी डिक्लेरेशनच्या जागी साईनच्या जागी फोटो असं काही होणार नाही. या चुका टाळा. तर पहिले आपण फोटो अपलोड केला, दुसरा रिअल टाइम फोटो घ्यायचा आहे आपल्याला. तर कॅप्चर इमेज म्हटलं इथे, कॅप्चर इमेज. तर इथे ती इमेज येणार आहे, इथे क्लिक नाही करायचं, इथे ती इमेज येणार आहे. मग ही इमेज घेण्यासाठी काय करायचं, तर वेब कॅम जर असेल तुमचा तर इथे कॅप्चर फोटो करायचा. कॅप्चर फोटो युजिंग वेब कॅमेरा. जर वेब कॅमेरा लावलेला असेल इथं क्लिक केलं तर जो काही फोटो रिअल टाइमचा येईल तो क्लिक केला की इथे येईल तुमचा फोटो. म्हणजे इथे सेव्ह असलेला फोटो, इथे रिअल टाइम फोटो. समजा मी मोबाईलवरनं फॉर्म भरतोय, माझ्याकडे वेबकॅम वगैरे काही नाहीये, माझ्याकडे डेस्कटॉप नाहीये, मी मोबाईलवरनं करतोय. तर मोबाईलवरनं तुम्हाला काय करायचंय, हा QR जो आहे तो स्कॅन करायचा आहे. तो स्कॅन केला की ऑटोमॅटिकली व्हिडिओ घेतला जाईल आणि तो फोटो घेतला जाईल आणि तो फोटो इथे येईल. म्हणजे 2 फोटो अपलोड करायचे. एक करायचा आहे ऍक्च्युअल जो सेव्ह आहे तुमचा पासपोर्ट, आणि दुसरा आहे रिअल टाइम. रिअल टाइम साठी वेबकॅम असेल तर हा, मोबाईल असेल तर हा. ओके, आता हे सगळं कन्फर्म झालं. याचं मी काय करतो, इथे टिक करतो. आय कन्फर्म दॅट दिस इज माय व्हॅलिड फोटो, ऑल्सो ऍग्री अबोव मेन्शन नोट. ठीक आहे. आता सहीसाठी अजून खाली यायचं. इथे स्कॅन सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट याच्यामध्ये दिलेलं आहे. सिग्नेचर कुठल्या पेननी करायची, कुठल्या कागदावर करायची, काय साईज असली पाहिजे, आणि ते इथे काय करायचं, अपलोड करायचं. ते जे फोल्डर आहे, जेपीजी फाईल आहे, ते ऑलरेडी त्या नावाने सेव्ह करून ठेवायची आणि ती इथे घ्यायची. इथे अपलोड केली की ह्या दोन्ही गोष्टी, फोटो आणि तुमची सही, 2 फोटो आणि 1 सही, हे झालं की नेक्स्ट वरती जायचं. ओके, म्हणजे आता बेसिक इन्फॉर्मेशन झाली आपली, फोटो आणि सिग्नेचर झालं. आता डिटेल्स भरायचे आहेत आपल्याला. मग डिटेल्स सगळ्यात महत्वाची की कुठल्या पोस्ट साठी भरायची आपल्याला. मी मग तुम्हाला सांगितलं आपली पोस्ट नंबर आहे 18/2024. इथे तुम्हाला 15 पासून तर 24 पर्यंत एक्झिक्युटिव्ह, फायनान्स, DGM काय काय मिळेल. आपल्याला काय करायचंय, 18/2024 सिव्हिलचे विद्यार्थी जे AE साठी अप्लाय करताय, आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये नंबर बघायचे. मग मी हे तुम्हाला तिथे सांगितलं होतं कुठला नंबर आहे. जर एखादा एक्सपिरियन्स विद्यार्थी असेल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साठी तर 15/2024 ही त्याची ऍडव्हर्टाइजमेंट नंबर आहे, इथनं सिलेक्ट करायची. त्यानंतर तुम्ही कुठल्या पोस्ट साठी सिलेक्ट करताय ते सुद्धा लिहायचं. ते इथे आहे बघा, अप्लाइड ऍडव्हर्टाइजमेंट फॉर आणि पोस्ट अप्लाइड फॉर. तर पोस्ट अप्लाइड मध्ये तुमचं AE म्हणून येईल. ठीक आहे. त्यानंतर तुमचं कॅटेगरी ऑफ द कॅन्डिडेट, SC, ST, VJA, B, NTC, D, SBC, OBC, SEBC, व्हॉट एव्हर युअर कॅटेगरी, यू हॅव टू क्लिक ओव्हर द. तिथे टिक करायचं. आता तुमची कॅटेगरी वेगळी आणि ज्या कॅटेगरी मधून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ते वेगळं. बऱ्याचदा असं होतं की माझी कॅटेगरी NTB आहे आणि तिकडे जागाच नाही, पण मग मी ओपन मधनं भरू शकतो. तर त्या विद्यार्थ्यांनी इथे 2 ठिकाणी लिहायचं. जे कॅटेगरी ऑफ द कॅन्डिडेट याच्यामध्ये माझं NTB, हे मी एक्झाम्पल सांगतोय. त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये काय आहे मी व्हेरीफाय करत नाही, त्याच्यावरनं सांगत नाही. समजा माझ्या जागा नसेल माझ्या कॅटेगरीच्या, माझी कॅटेगरी NTB असेल तर मला जागा नाही तर मी ओपन मधनं भरू शकतो. तर इथे टिक करताना NTB करायचं आणि पोस्ट अप्लाइड अंडर विच कॅटेगरी, इथे मात्र मग मी ओपन करणार. पण माझ्या NTB ला जागा आहे आणि मी भरणार NTB मधनं आहे तर तुम्ही भरू शकता. ओके, तर दिस इज नथिंग बट द कॅटेगरी. 2दा मेन्शन करायची आहे. एकदा जी कॅटेगरी तुमची आहे ती आणि दुसऱ्यांदा ज्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला भरायचं आहे. आता वेगळ्या कॅटेगरीला वेगळ्या कॅटेगरीमध्ये भरता येणार नाही, त्याला ओपन मधनं भरू जाऊ शकतो. ठीक आहे. सबकास्ट जर असेल तुमची, फॉर एक्झाम्पल मी OBCचा कॅन्डिडेट आहे आणि माझी कुणबी आहे, तर इथे ते मेन्शन करायचं सबकास्ट काय आहे. ठीक आहे. डोमेसाइल ऑफ द महाराष्ट्र स्टेट, डेफिनेटली इथे येसच करावं लागेल. येस असेल तरच ते पुढे जाईल. ठीक आहे. त्यानंतर पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, तुम्ही डिसेबल आहात का, येस असेल तर येस करायचं. आता जर तुम्ही डिसेबल असाल, येस केलं तर खूप सारे तिकडे ऑप्शन्स येतील की तुम्ही कुठल्या प्रकारचे डिसेबल आहात, दिव्यांगाचा प्रकार कुठला आहे. आणि जर नसाल तर नो केलं तर इट्स वेल अँड फाईन. आता इथे जर येस केलं तर तुम्हाला टाईप लिहावं लागेल, टाईप ऑफ डिसेबिलिटी. टाईप ऑफ डिसेबिलिटी मध्ये मग खूप सारा येतील. जसं फॉर एक्झाम्पल स्पेसिफिकली तुम्हाला कुठल्या प्रकारचं डिसेबल आहे, तुम्हाला टाइम पाहिजे का एक्स्ट्रा लिहायला वगैरे, तुम्हाला सेरेब्रल पाल्सी आहे का, तुमचा अजून कुठला पर्टिक्युलर पार्ट आहे का, किंवा मल्टिपल डिसीज आहेत का. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज जर मल्टिपल डिसेबिलिटी असेल तर तुम्हाला कंट्रोल बटन लावून दाबून ठेवायचंय आणि ते सिलेक्ट करायचंय.
ओके, आणि ज्याच्यातही तुम्ही यस केलं डेफिनेटली त्याचा सिरियल नंबर, त्याचं सर्टिफिकेट, डेट ऑफ इश्यू, कुणी इश्यू केलं हे सगळं येईल. ठीक आहे. त्यानंतर जसं मी आता तुम्हाला सांगितलं की डेट ऑफ सर्टिफिकेट, कधी ते मिळालं, कोणी दिलं, हे सगळं लिहावं लागेल. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. आता कास्ट सर्टिफिकेट जर नसेल तर नो करायचं, म्हणजे काही लिहायची गरज पडणार नाही. पण मी जर यस केलं, कास्ट सर्टिफिकेट आहे बाबा मला, कास्ट सर्टिफिकेट आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं, तर त्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला इथे टाकावा लागेल. ते कास्ट सर्टिफिकेट कधी मिळालं याची डेट तुम्हाला लिहावी लागेल. त्यानंतर स्पेसिफिकली कास्ट रिलेटेड व्हॅलिडिटी तुमच्याकडे आहे का, याला मला यस करावं लागेल. जर यस केलं तर परत त्या कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर कधी मिळालं. एकच लक्षात ठेवा, कुठल्याही सर्टिफिकेटला मला अपलोड नाही करायचंय, मला यस किंवा नो लिहायचंय. मी जर नो केलं तर काही करायची गरज नाही, खाली ड्रॉपडाऊन मेनू येणार नाही. पण मी जर यस केलं तर कुठलं सर्टिफिकेट नंबर आहे, कधी मिळालं तुम्हाला, डेट ऑफ इश्यू, हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लिहावं लागेल. मग ते कास्ट सर्टिफिकेट असो, कास्ट व्हॅलिडिटी असो, व्हॅलिडिटी कंपल्सरी नाही असेल तर तुम्ही लिहू शकता. तुमच्याकडे ईडब्ल्यूएस आहे का, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट असेल, यस केलं तर मग बाकीचं तुम्हाला मेन्शन करावं लागेल. वुमन रिझर्वेशन आहे का, वुमन रिझर्वेशन जर यस केलं तर त्याची माहिती तुम्हाला लिहावी लागेल. ही जनरल माहिती आहे. ओके, तुम्ही स्पोर्ट पर्सन आहात का, तुम्ही पर्टिक्युलर एखाद्या स्पेसिफिक स्पोर्ट थ्रू नॅशनल लेवलवरती वगैरे खेळलेला आहात का, हे सगळं यस केलं तर ही सगळी माहिती भरावी लागणार. ठीक आहे. एनसीएल, ज्यांच्यासाठी नॉन क्रिमिलियर लागतं त्यांनी यस करायचं. यस केलं की तुम्हाला त्या सर्टिफिकेटचा नंबर, ते कधी मिळालं हे लिहावं लागेल. तुम्ही जर अनाथ असाल, ऑर्फन असाल तर ते यस केलं, परत तीच माहिती, कुठलेही डॉक्युमेंट अपलोड करायचं नाही, सगळी माहिती. त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत एक्झाम सेंटर. 3 एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचे आहेत याच्यामधनं. अहिल्यानगर म्हणजे जुनं अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबईमध्ये नवी मुंबई, ठाणे, ग्रेटर मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, याच्यापैकी तुम्हाला फिलअप करायचे आहेत. ड्रॉपडाऊन मध्ये चेकआउट करायचं. अजूनही काही खाली नावं आहेत ती तुम्ही यूज करायची. नंबर 1, 2 आणि 3 असे 3 सेंटर तुम्हाला द्यायचे आहेत. हे तुमची नॅशनॅलिटी इंडियन सगळ्यांचीच असणार आहे. 3 सेंटर निवडायचे, एकच सेंटर 3दा निवडता येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे, जन्मतारीख, डे, मंथ, इयर एकदा टाकली की त्याच्यामध्ये चेंज करता येणार नाही, सेव्ह केलं तर. ठीक आहे. इथे ऑलरेडी नोट महत्वाची दिलेली आहे. मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर, तुमचं जेंडर लिहायचं आहे. त्यानंतर ब्रदर सिस्टर आहेत का, यस नो लिहायचंय. जर नो असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण यस असेल तर परत किती. ट्विन्स आहेत का, जेंडर ट्विन्स आहेत का, मॅरिटल स्टेटस काय आहे, वडिलांचं नाव काय, आईचं नाव काय, पत्नीचं नाव काय, जनरल इन्फॉर्मेशन. ओके, ती तुम्ही लिहू शकता. ओके. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍड्रेस. ऍड्रेस तुमचा करस्पॉन्डन्स आणि तुमचा कम्युनिकेशनचा. तर तुमचं स्पेसिफिकली जे काही पर्टिक्युलर ऍड्रेस आहे, तर ऍड्रेस मध्ये तिथे 3 लाईन दिलेल्या आहेत, डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिनकोड. पिनकोड जरा महत्वाचा आहे, व्यवस्थित लिहा. डिस्ट्रिक्ट इथनं ड्रॉपडाऊन मेनू मध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता. जो तुमचा करस्पॉन्डन्स ऍड्रेस आहे तोच जर तुमचा स्पेसिफिक आताचा प्रेझेंट ऍड्रेस असेल तर इथे क्लिक करायचं. सेम ऍड्रेस जर असेल तर इथे क्लिक केलं तर इथे जे काही लिहिलं ते इथे ऑटोमॅटिकली खाली येईल. ओके. आणि जर तुमचं फॉर्म असेल, जीएसटी नंबर असेल तर ते इथे मेन्शन करायचा जीएसटी साठी, इनव्हॉइसिंग साठी, कारण ते जीएसटीचे पैसे तुम्हाला VMS करता येतील. पण आपले विद्यार्थी आहेत त्यांचे काही जीएसटी नंबर नसेल. आपण बेसिक इन्फॉर्मेशन भरली, फोटो सिग्नेचर अपलोड केले, डिटेल्स भरले. आता ऍडिशनल माहिती भरायची आहे आपल्याला एज्युकेशनलची. आता एज्युकेशन जे आहे 3/4/2025 तारखेला जे काही स्टेटस आहे त्याच्यानुसार भरायचे. 10वी कुठलं बोर्ड होतं, कुठले विषय होते, कधी पास आउट झालात. ओके. त्याच्यामध्ये तुमचं मोड ऑफ एज्युकेशन काय होतं, काही विद्यार्थी एक्सटर्नल करतात, काही इंटरनल करतात, डिस्टन्स लर्निंग करतात, त्याच्यानुसार ते आहे. ड्रॉपडाऊन मेनूमध्ये सिलेक्ट करायचं, पर्सेंटेज लिहायचं आणि क्लास याच्यामधनं सिलेक्ट करायचा. ओके. त्यानंतर 12वी मध्ये परत बोर्ड, विषय, स्ट्रीम, पास कधी झाला सिलेक्ट करायचं, एज्युकेशन मोड, पर्सेंटेज आणि क्लास. ठीक आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन बॅचलर इथे सिलेक्ट करायचं, डिग्री कुठली घेतली, BE घेतली, BTech घेतली. ओके. यानंतर युनिव्हर्सिटी तुमची, स्ट्रीम सिलेक्ट करायची, सिव्हिल वगैरे जे काय आहे
कधी पास आउट झालात, याच्यामध्ये ड्युरेशन इन इयर्स, किती इयर्सचा कोर्स होता तो, याच्यामध्ये तुम्हाला मोड ऑफ एज्युकेशन, जसं मी सांगितलं डिस्टन्स लर्निंग, एक्सटर्नल, तसं काही याच्यामध्ये नसणार. पर्सेंटेज आणि क्लास सिलेक्ट करायचं. आणि मग जसं जसं हायर एज्युकेशन, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, अजून कुठलं क्वालिफिकेशन असेल, हे सगळं मेन्शन करायचं. म्हणजे हे डिटेल इन्फॉर्मेशन आता एज्युकेशन आपण दिलेली आहे. आता एक्सपिरियन्स जर काही विद्यार्थ्यांकडे असेल तर एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता, लिहू शकता. कुठे केलंय, कुठली पोस्ट होती, कधीपासून केलंय, कधीपर्यंत जॉब केलाय, नेचर ऑफ ड्युटी काय होती आणि का सोडलं, आणि टोटल एक्सपिरियन्स हा ऑटोमॅटिकली तिकडे जनरेट होईल. तुम्ही इथे स्टार्ट डेट आणि एंड डेट लिहिली तर. याच्यामध्ये जर तुम्हाला ऍड करायचं असेल एक्सपिरियन्स 2-3 कंपन्यांचा असेल तर इथे ऍड मोर आहे. आणि चुकून एक्सपिरियन्स लिहिला गेला नाही आहे तर रिन्यू सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर भाषा, मराठी भाषा ही लिहिता येते, बोलता येते, इंग्लिश भाषा लिहिता येते, बोलता येते, वाचता येते, हिंदी भाषा, ह्या ज्या आहेत तीनही इथे सिलेक्ट करायच्या. किंवा अजून काहीतरी वेगळं येतं, हिंदी येत नाही, वेगळंच काहीतरी येतं, ज्या भाषा जसं येत असेल, रीड राईट स्पीक, तसं इथे टिक करायचं. हा सगळा पंचरंगी कार्यक्रम झाला की त्या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत इन्फॉर्मेशन व्हॅलिडेट करायच्या. ठीक आहे. सेव्ह नेक्स्ट. जे मी आता भरलं ते सगळं इथे काय होईल, एका फ्रेम मध्ये मला दिसेल. रजिस्ट्रेशन नंबर, माझं पूर्ण नाव, ऍडव्हर्टाइजमेंट कुठली, अप्लाइड फॉर, पोस्ट अप्लाइड फॉर, झोन कुठला आहे, कॅटेगरी कुठली आहे, ओके, सबकास्ट काय आहे, कास्ट कुठली आहे, जे जे काही मी तिकडे यस नो काय बांधलं केलं ते सगळं इथे येईल. ओके. सही सुद्धा इथे आलेली आहे. आणि हे सगळं डिस्क्लेमर आहे नेहमीप्रमाणे. आणि हे अग्री केलं तर मी काय करणार, कंप्लीट करणार माझी रजिस्ट्रेशन प्रोसेस. ऑन कंप्लीशन ऑफ रजिस्ट्रेशन नो चेंजेस ऑफ डिटेल्स ऑलरेडी एंटर्ड विल बी परमिटेड. एकदा का हे एक्झिक्यूट केलं, एकदा का हे कन्फर्म केलं तर मला काही चेंज करता येणार नाही. जर कन्फर्म असेल तरच ओके करायचं, नाही तर बॅक जाऊन जिथे जिथे काही चुकलं असेल ते करेक्ट करायचं आणि पुढे जायचं. आर यू शुअर टू कंटिन्यू. एकदा इथे ओके म्हटल्यानंतर ते विचारत जर कम्प्लीटच असेल, ओके केला की संपला. ओके, तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस सगळी संपलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला अपलोड करायच्यात गोष्टी. प्रिव्ह्यू बघून झालाय, हा प्रिव्ह्यू होता. आता अपलोड करायच्यात. काय अपलोड करायचं मग सांगितलं, फोटो आणि सही तर तिथेच अपलोड केली आपण. आता इथे काय अपलोड करायचं आहे तर लेफ्ट थंब इम्प्रेशन, डाव्या हाताचा अंगठा इम्प्रेशन घ्यायचं याचं आणि तो फाईल घ्यायची. जेपीजी, .jpeg ह्या टाईपच्या फाईल्स तिथे चालतात, तिथे तुम्ही अपलोड करायचं. ते पहिलेच तुमच्या लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन असं नावाने फोल्डर तयार ठेवा. नाहीतर काय होतं, सहीच्या जागी क्लेम तुमचं अप्लिकेशन जातं किंवा अजून काहीतरी जातं, सेल्फ डिक्लेरेशन. ओके. आणि इथे प्रिव्ह्यू सुद्धा आहे, तो सुद्धा बघा. जर तुम्हाला काही अडचणी असेल तर गाईडलाईन फॉर डॉक्युमेंट अपलोड सुद्धा आहे. काय साईज असली पाहिजे, डाव्या हाताचा अंगठा कुठल्या कलरचा असला पाहिजे, इंक कुठली असली पाहिजे, किती साईज असली पाहिजे, हे सगळं दिलेलं आहे. वाचूनच तो कार्यक्रम करायचा. झालं लेफ्ट थंब इम्प्रेशन जर झालं. ओके. ज्यांना डावा हातच नाही आहे, जे दिव्यांग आहेत त्यांनी उजव्या हाताचा करायचंय. ओके, ठीक आहे. हँड रिटन डिक्लेरेशन, एक डिक्लेरेशन आहे, त्याचा फॉर्मॅट आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये असेल. तो सेल्फ डिक्लेरेशन आहे आणि हँड रिटन आहे, तो टाईप करायचा नाही. तो टाईप तिथे जरी असेल तर हँड रिटन सगळं लिहायचं आणि तो अपलोड करायचा. ठीक आहे. त्यानंतर हा कॅप्चा इथे टाकला की ती प्रोसेस होईल. अपलोडची प्रोसेस झाली आहे. आता आपल्याला जायचंय पेमेंट वरती. पेमेंट वरती. आता पेमेंट वरती गेलं. ओके. त्याच्या अगोदर या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे, त्याच्यानुसार आपली लिस्ट आलेली आहे. इथे ओके केलं की पेमेंट वरती जातो. ओके. पेमेंट वरती गेलं तर गेटवे हा सिक्युरिटी कोड कॅप्चा टाकला, सगळ्या गोष्टी ओके केलं प्रोसेससाठी, तर हा पर्टिक्युलर काय होईल, तुम्हाला इथे तुम्हाला प्रोसेस करावी लागेल. डेबिट कार्ड दिलेला आहे, क्रेडिट कार्ड दिलेला आहे, इंटरनेट बँकिंग दिलेली आहे, वॅलेट कॅश कार्ड दिलंय, QR दिलाय, UPI दिलाय. परत एकदा सांगतो, ज्या चुका करायच्या नाहीत. UPI, फोन पे, गुगल पे हे वापरू नका. नेट बँकिंग वापरा, डेबिट कार्ड वापरा, क्रेडिट कार्ड वापरा. ओके. कारण फोन पेचा वेगळा इश्यू असतो. आपण फी पे करतो,
ती आपल्या याच्यामधनं डिडक्ट होते, पण ती तिकडे जात नाही, म्हणून ते कन्फर्मेशन मिळत नाही आणि दुसऱ्या दिवशी आपल्या अकाउंटमध्ये परत जमा होतात ते पैसे. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला ते वाटतं की भरलं गेलं, पण ती कंप्लीट होत नाही. त्याच्यामुळे आम्ही जे सांगतो नेहमी, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंग एवढंच त्याच्यामध्ये वापरा. QR, UPI हे वापरू नका. ओके विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना हा शेअर करा व्हिडिओ. माहिती जी आहे ती घ्या तुम्ही आणि त्याच्यानंतरच फॉर्म भरायला सुरुवात करा. 12 तारखेपासून तर 2 मे पर्यंत टाइम आहे. बिलकुल वेळ त्याच्यामध्ये घालवू नका आणि काहीतरी गडबड करून ठेवू नका. BMC, WRD, NMC, MJP साठी ऍडमिशन ओपन आहे. तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आपला जो IVRI नंबर 788 781 1411 याच्यावरती संपर्क करा किंवा 9699897070 याच्यावरती कम्युनिकेशन करू शकता. महाट्रान्सकोची स्पेशल बॅच आहे आणि ADR ची सुद्धा स्पेशल बॅच आहे. ओके, तर थँक्यू फॉर जॉईनिंग दिस सेशन. जर आवडला तर तुमच्या 5 मित्रांना नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.